त्यांनी माझं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करून दिलंय आणि काय योगायोग आहे बघ. ज्या क्षणी माझं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू झालं ना त्या क्षणी धनंजय काकांनी सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यायची तयारी दाखवली. घ्या. बघ मी म्हंटल नव्हतं काय सगळे प्रॉब्लेम सुटणार तुझे. संयम पाहिजे रे थोडासा. तुमच्या या आजच्या पिढीला ना पेशन्स नाही बघ. झालं झालं घसरलीस आमच्या तरुण पिढीवर. आमच्याकडे पेशन्स नाहीत, आम्ही काही ऐकत नाही. आजी माझ्याकडे पेशन्स नसते तर मी इतके महिने थांबलो असतो रामाश्रयवर. हो आता तुला सांगतो एकदा मी रामाश्रयच्या ह्या सगळ्या गोंधळातून मोकळा झालेलो आहे. धनंजय काकांनी जबाबदारी घेतलेली आहे त्यामुळे मी आता शांत मनाने बोटीवर जाऊ शकेन, सगळी कामं शांतपणे करू शकेन, सगळ्या जबाबदाऱ्यातून मोकळा झालो. आणि मी ठरवलेलं आहे, मी ठरवून टाकलेलं आहे प्रत्येक सुट्टीवर इथे आलो की रामाश्रयला पळायचं व तिथल्या माणसांमध्ये रमायचं, तिथली कामं करायची, तिथे मज्जा मस्ती करायची. आणि आता मी बोटीवर असणार आहे त्यामुळे काही पैशाचं टेन्शन आपल्याला नाहीये. नाही चांगलं आहे. बर मयेकर आणि इंदू कसे आहेत? ते दोघे मजेत. हा आणि गौरी? ती पण बरी आहे. माझी आणखीन एक बॅग आत आहे त्याच्यात आणखीन खाऊ दिलाय काकूनी, तो घेऊन येतो. आलो. एक गोष्ट नाही जमत रे तुला, लपवा छपवी. बोल तू काय पण खरं काय आहे ना ते बरोबर डोळ्यात दिसतं मला तुझ्या. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही सॉरी. इट्स ओके. हे
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असाच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.